नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात लक्ष्मी कमल गेडाम यांची कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे ते प्रेस करा, त्यातला ऑल हा पर्याय निवडा. चला श्रोते हो, सुरू करूयात. लक्ष्मी कमल गेडाम लिखित झळा. कावाची पोरगी पाण्याला गेली, अजूनही कसा तिचा पत्ता नाही. तरण्यात आठ्या पोरी भाळीले, लेकराईले घराबाहेर पाठवावं वाटतच नाही. आणि नाही पाठवले बिगर भागत नाही बाप्पा. अंगणातून घरात नुसत्याच येरझाऱ्या करत असलेली बहना स्वगत पुटपुटावं तशी पुटपुटली. सावळ्या रंगाची बहना मुलीच्या काळजीनं त्यावेळी अजूनच काळवंडलेली दिसत होती. पाण्यासाठी रांग लावून उभी असून तिथं तिले काय उन्हात तानात 2-2 तास इरीवर लाईन लावून उभं राहायची खुशी आहे का? डोक्यावर काड्याची मोळी, एका हातात गाईचं दावं, गाईच्या गळ्यात घाटरासारखं कपड्याचं छोटेखानी गाठोडं बांधलेलं. अशा अवस्थेत झपाझपा पावलं उचलत कुसुम तिच्या घराकडे चालली होती. बहिणाच्या घराजवळून जाताना बहिणाचं स्वगत तिच्या कानावर पडलं म्हणून तिने जरा वेळ थांबून तिला उत्तर दिलं. डोक्यावरची काड्यांची मोळी ही खाली ठेवली. वय बाई कुसुम, थे ही खरंच? हातातलं काम बाजूला सारून कुसुमकडे येताना बहिणा म्हणाली, पण तू कुठं गेली होती? आणि हे गाईच्या गळ्यातलं गाठोडं कायचं आहे बाई? या गाठोड्यात धुण्याचे कपडे आहेत बहिणा. आजनाच्या डोहावर गेली होती मी. म्हणलं थोडंसं त्या डोहाभोवतचं गवतईला गाईला चारावं आणि तिथंच तिले पोटभर पाणी पाजावं. गाठोड्यातले कपडे धुवून आणावं. तिच्याच काही काड्या कुड्या येचून आणल्यात, जळणारे होते. या विचारानं गेली होती तिथं. पण खायचं काय बाई? डोहातलं पाणी निर्र खराब झालं व हिरवा हिरवा शेवाळ चढला पाण्यावर. एकच तो डोह आटून गेला आणि थोडंफार जे आहे ते पाणी असं. त्यात काड्या कचरा ढोरायची हाडं येत. हातात मडे जळाले नेतात तिथं. सारा विधी तिथंच उरकते. म्हणून का काय तर त्या पाण्याचा घाणेरडा वासही येते. काल तर राम्या ढोरक्यानं इटोबा पाटलाच्या दोन्ही गाईले तिथं पाणी पाजलं होतं खरं. एक गाय मेली की हो त्यातली आणि दुसरी झिंगून राहिली म्हणते. आता थो इटोबा पाटील ढोरक्यावर केस करतो म्हणते. आणि ढोरक्या म्हणते गाई तहानल्या होत्या, सवयीप्रमाणे गेल्या त्या तिथं. पण झालं उलट. ढोरं पाणी पेले तरी मरते, पाणी नाही पेले तरी मरतेच. काय करावं तर आपल्याला काही सुचतच नाही बाप्पा. अगं पण तू गाईले छावणीत काहून नाही ठेवत व? आजकाल जो तो छावणीत ढोरं नेते. निदान तिला पोटभर चारा पाणी तरी मिळेल ना तिथे. अव पण इतक्या मले दूध काढायला जाणं परवडत नाही बाई. कसंही लिटरभर दूध होतं तर रोजचा महा खर्च तरी भागते ना. कुसुम म्हणाली. पण तिचा पोटमारा करून तिले पिळून काढावं का? म्हणजे तुला तरी काय म्हणावं बाप्पा? तिला नाही पिळलं तर मग हा पोट आणि पोटचे उपाशी राहते, त्याचं काय? आणि ढोराचं सेन मूत हे तिकडेच जाईन ना मग. आणि छावणी घेणारे होते मालामाल. पण ढोराईची पाळी तशी काळजी घेतल्या जात नाही म्हणते तिथं. पण छावणी छावणी म्हणते, ते कोणाची राहते बाई छावणी? कुसुमनं अंजानपणे विचारलं. जिल्हा प्रशासन आणि सरकार दोघं मिळून करते बाई म्हणते या छावणीची पाहणी. कोणी करो, पण सरकारले दोष देऊनही काय फायदा? ज्याचं जळते त्यालाच कळते हे खरं. कधी डोळ्यात अश्रू आणून तर कधी सरकारी योजनांची तारीफ करून तर कधी शिव्याची लाखोली वाहून पाण्याविना पडलेल्या दुष्काळाच्या झाडांनी पडलेल्या जमिनीच्या भेगासारखं कुसुमचं मन भेगाळलं. पण कुसुम, तू ह्या डोसक्यावर काड्याची मोळी, हातात गाईचं दावं, मी म्हणतो एवढी तानापाजून तरी काऊन करतं? काय सांगू बहिणा, मोजून मापून सिलेंडर मिळते. आपल्या लेकरा बाळाच्या घरात स्वयंपाकाले थे पुरत नाही म्हणून पाणी तापवले या काटक्या बऱ्या होते. संसाराले तर सारच लागते आणि बाईच्या जातीले सारच पहा लागते. मी आज सूर्याचं पहिलं किरण पडायच्या अगोदरच गेली होती डोहावर. ये पाव तर 10 वाजलेत
आणि हे 10चं ऊन जसं अंगाले चट्ट चट्ट झोमते बघ. 4 वाजता थंड्या थंड्या जावं म्हणलं तर पाथ छानदारही पडते. दिवसा या उन्हा सोबतीले निदान उजीड तरी आपल्या सोबतीला असते बाई. मून अंधारा परस ऊन परवडलं इतकाच विचार, दुसरं काही नाही बाई. हा या का अर्थी हे बरंच आहे. आजकाल सारच भेव आहे. जिकडं तिकडं बिना पायाच्या जनावरा परस आणि 4 पायाच्या जनावरा परस या 2 पायाच्या जनावराचंच लय भेव आहे बघ. पाठची वैन नाही ओळखता येत काही नारा धमाईले. घरची तरणी राठी सून पोरगी ठेवून तास 2 तासासाठी कुठं जावं बाई वाटत नाही. काही रिकाम टेकडे तर पाहिती वाचलेवाने राहतेच जसे. इहिरीवर हापश्यावर निदानेचे बरे वाईट 5-10 तरी लोक राहतेच. त्याईले तेवढा धाक समजावं आपण. तरीही सरकी सुधी बाईची जात घरी ये पावतर मन पोखरतेच जसं. असे इचारानं जीवाले घोर लागते बाप्पा. मनातल्या सगळ्या शंका कुशंका बहिणानं कुसुमला बोलून दाखवल्या. जराशानं कुसुमनं तो काड्यांचा भारा डोक्यावर घेतला आणि ती लगबगीनं आपल्या घराकडे निघाली. तेवढ्यातच बहिणाचा नवरा बळवंता घरी आला. बळवंतानं पायातल्या तुटक्या चपला काढल्या. अंगावरचं मळकट उपरण्यानं अंगावरचं घाम खसा खसा पुसला. बहिणानं त्याला पिण्यासाठी ग्लासभर पाणी नेऊन दिलं. तसं त्याने तिला विचारलं, पोरगी मीना कुठं गेली? कुठं जाणार आहे? हिरीवर गेली पाण्याले. क्षणभर थांबून लगेच तिने सरळ सरळ विषयालाच हात घातला आणि पुन्हा म्हणाली, मीनाचं औंदा तरी लगन उरकून घेऊ म्हणलं, पण याही वर्षी पाण्याच्या दुष्काळापोटी भरवसा वाटना. औंदापेक्षा पुढचं वर्ष बरं असं म्हणत म्हणत 2 वर्ष झाले तिचं लगन पुढं पुढं ढकलून राहिलो ना आपण. दीर्घ उसासा टाकून ती बोलायची थांबली. तिच्याचा धागा पकडून बळवंता म्हणाला, अशा बाबतीत आपल्या परस ते शिकलेले लोक परवडलेत बाप्पा. ते एका हारावर लगन उरकून येतात. ना हुंड्याची अट ना देण्या घेण्याची मानपानाची नाही कटकट. आपल्यासारख्या इल्या नसलेली लोकलाज आडवी येते बाप्पा. बळवंता हताशपणे कुसुमकडे पाहत होता. या दुष्काळापायी माणूस जिकडून तिकडून संकटात सापडला जसा. 72 सालचा दुष्काळ होता म्हणते बाप्पा, असाच भारी. बहिणाचे हे शब्द मध्येच थांबवत बळवंता म्हणाला, तोही असा भारी नव्हता. निदान त्या वागताले प्याचं पाणी तरी विकत घ्यावं लागत नव्हतं. आता तर आपल्या सारखाईचे उपाय ठरलेत जसे. काय करावं काही कळ नाही बाप्पा. पण मी म्हणतो सरकारनं मनात आणलं तर काय नाही होऊ शकत. बहिणा सहज बोलून गेली. सरकार तरी काय करणार आहे व बाहेडे. भूगर्भातच पाणी झिरपलं नाही तर जमीन तरी कुठून पाणी देणार आहे. ते बिचारी उसासे टाकून टाकून थकली. कुपोषितले कुरवाळ्या बाईसारखी. म्हणजे हो म्हणजे असं का बिनदुधाच्या मायले थेतीचं लेकरं लुचते पण मायच्या थानातनं काही दूध निघत नाही न. मग माय बी उसाची टाकून टाकून थकती बिचारी. तशी गत या कोरडे इहिरीची आहे ना आपली. कवा तरी असा विचार केला होता का आपल्या चांगोळीचं पाणी आपण जमा करून त्यानंच आपले कपडे धुवू आणि तेच उरलेलं पाणी झाडाईले टाकू. आणि तसं केल्यानं फुलाचं एक झाड जगलं म्हणजे झालं काय. शेतातलं उभं पीक करपले. खरीपाचा कापूस गेला. रब्बीचा हंगाम कोरडाच गेला. शेतात पाय टाकायची इच्छा होत नाही. नेहमी मजूर ठेवून कामं करून घेणारे आपण, पण आज मी गाव सोडून ऊसतोडीवर मजुरासारखा राबतोय घरादारापासून दूर जाऊन. खूप वाटते मनातली सल कुणाजवळ बोलूच नाही, पण पोटातलं ओठात येतेच येते. हेही बोलताना त्याच्या पोटाला खोलवर पीळ पडत होता आणि पाण्याचा दुष्काळ असूनही त्याच्या डोळ्यातला महापूर गालावर आला होता. अहो पण असा थोडा थोडा जीव केल्यानं का कामं नीट होणार आहे. तुम्हीच असा धीर सोडला तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघावं बरं. बहिणा त्याला समजावण्याचा निरर्थक प्रयत्न करत होते. खरं पाहता तिची ही अवस्था त्याच्यापेक्षा वेगळी नव्हती. अशातच बळवंता, हे बळवंता, अरे दादा बळवंता असा आवाज देत भीमा आजी आत आली. तिच्यासोबत 4-5 वर्षांची छबू तिची नातही होती. बळवंताला बघताच भीमा आजी म्हणाली, तू दिसला म्हणून आली बाप्पा. कवा येणार रे गा माहे लेक सून. काही निरोगी पाठवला का त्याईनं.
आणि त्यानं काही 5-50 रुपये पाठवलेत का खर्चा पाण्याले आमच्यासाठी? ते विचारासाठी आली बाप्पा मोठ्या हासेनं. एका दमात ती बोलून गेली. भीमाजी त्या इले घरादाराची चिंता आहेच, पण त्याच्या आईला कमरेला पैसा तर पाहिजे का नाही पाठवासाठी? तिथं तर कामगाराईच्या मजुऱ्या थकल्यात. मला इथे येणं भाग होतं म्हणून मी चक्कर टाकायला आलो ना, न येऊन सांगते कोणाले? काही लोक पुरा कुटुंब कबीला घेऊन आलेत ऊस तोडीवर, काही जण म्हातारे बाप घरी ठेवून आलेत. तू ह्याजवळ हे पोरगी तरी ये निदानाची तुला सांगतीले. वय रे हे बाप्पा वय, आहोत आम्ही आजी नात्या एकमेकीले राखण, आणि आम्हीच दोघी एकमेकीचं मनही रमवतो. इथं काही कामही नाहीत बाप्पा आमच्या लायक. कसंच भागावं खर्च पाणी काय कळत नाही बाप्पा. शून्यात बघत भीमाजी बोलत होती. तू ह्या मायासारखे गरजवंत सोडले तर काम करणारे तरी कुठे? पिवळ्या कार्डवाले तर काम करायला बघतच नाहीत. ते पिवळं कार्ड काय मिळालं जसं त्याला सोयनाचा हंड्याच गावसल्यावानी करतात. पिवळ्या कार्डवाले स्वतःले ते व्यापारी समजते. तो राम्या मलेच विचारत होता, पोरीच्या लग्नासाठी गहू घेत असान 50 किलो देतो, सस्ते महाग लावून दिन म्हणत होता. मलाही वाटते घेवाच. दुकानाच्या किमतीत आणि पिवळ्या कार्डवाल्याच्या किमतीत लयच फरक पडते हो. गरजवंताला अक्कल नसते तशा आविर्भावात बाहेना बोलले. हो केवढी शाईनी आहे ते. आपला फायदा म्हणे त्याच्यात. 2 रुपये किलोनं थे आणते आणि 10 रुपये किलोनं इकतेत आपल्याला. फायदा यायचा का आपला? बळवंत जरा चिडूनच बोलला. अहो तसं पाहिलं तर दोघांचाही फायदाच नाही. त्याला शेती नाही, कागदोपत्री दाखवाले थे दारिद्र्य खालचा. आपल्याला 4 एकर का होईना पण शेती आहे. भले थे न पिको, पण शेती आहे म्हणून पिवळं कार्ड नाही आपल्याला. त्याचा काय दोष? आणि आपण त्याचे गहू घेतले नाही म्हणून काही घेणारे लोक कमी आहेत काय? पिवळ्या कार्डवर एका माणसाले महिन्यावरी 15-20 किलो मिळते. कसाही खाणारा असला तरी एवढे लागत नाही. मग ते इकते, पैसे करतेच जमा. खरं तर तशा लोकांची गिनती हुशार माणसात केली पाहिजे. अडाणी मूर्ख आपल्यासारखे असते. समजावून सांगावं तशी ती सांगायला लागले. आता जरा थंड स्वरात बळवंताही म्हणाला, अहो पण हे लोक कामधंदे विसरले. एका वेळच्या जेवणाले मोताद असलेले असे लोक मोठ्या व्यापारासारखे गोष्टी करायला लागले. नेहमी सरकारले दोष देण्यापेक्षा जरासा विचार आपणही करायला पाहिजे का नाही बायडे? कायचा विचार करता हो? सरकार लाख गरिबाच्या हिताचा विचार करतेत, सोयी सवलती देतेत, पण आपले विद्वान लोक लयच अक्कल हुशारी लढवतेत आणि त्यातनं काही ना काही मार्ग काढून फायदा पदरात पाडता येईल तेवढा पदरात पाडून घेतेच ना. कोणी लावालावी केली आणि त्याची कारस्थानं उघडकीस आले तर बिनभाड्याच्या खोलीत जाऊन बसायची, ते लाजही नाही ठेवत. भल्या माणसाई संगत इथं कसं बोललो, कसं बोटलो, त्याचंही कसे दर्शन झाले, त्याचेच किस्से रंगून सांगते. सारी लाज सरम मध्यमवर्गीय आलेच. माई जीव घाली ना बाप भीक मागू देना अशी गते. विषय बदलावा म्हणून बळवंतानं तिला विचारलं. गणेश नाही दिसला. कुठं गेलं पोरग? तो गेला तालुक्याले. अनुसनवारी करून पुन्हा पैसे घेतले त्यानं. कुठं नोकरीचं जमते काय ते बघतो म्हणे. ना हकच पोरग डिप्लोमा घेऊन बसलं. त्या परस जरा त्रासिक पण हे ते म्हणाले. त्या परस काय आपला फक्त डिप्लोमाच घेऊन नोकरीसाठी हिंडते. लोकाईचे डिग्री घेऊन हिंडतेत. ते डिग्री घेऊन फिरता बेजार आणि त्या हिचे मायबाप कर्जाचे हप्ते भरून बेजार. कुठं आबू बाबू लावायचं म्हणलं तर डोनेशन पाहिजेत म्हणते. एकीकडे डिग्री घेतली म्हणून त्याईले शेतात राबाची लाज, तर दुसरीकडे नोकरी नाही म्हणून पोटात पडते आग. मग यातून जिकडे तिकडे पडते दरोडे न होत्या चोरा माऱ्या. दोष तरी कोणाला द्यावं? अशा शिकून बेकार लोकाईले का गरीबाच्या योजनेतले पैसे खाऊन गब्बर होणाऱ्या अधिकारावर असणाऱ्याले? शाळेतल्या पोराईचं खाऊ वाटपाचे दाल तांडलातले सुधीक पाय फुटतेत. तिथंही भ्रष्टाचार दिसत असून आपल्यासारखेले बोलाची सोय नाही. कोणी बोललं तर तेच म्हणतेत, जो तळ राखन तोच पाणी चाखन. चाका बाप्पा पाणी चाका, पण पोट फुगून फुटस्तवर नका चाकू म्हणजे झालं म्हणा.
आपण काहिले परेशान व्हावं का दादा बळवंता? शिसू पालवाने 100 अपराध भरले की तेच एकमेकाचं उन दुनं काढतेत आणि मग जाऊन बसतेत बिनभाड्याच्या खोलीत. आत्तापर्यंत चुप्प असलेली भीमाजी मोठ्या समजदारीनं बोलले. भीमाजी, खरंय तू हो बोलणं, पण इकडून आज जातेत तर तिकडून बेलवर सुटून बाहेर येते. मी करतो मारल्यावानी, तू कर रडण्यावानी, अशी त्याची हात मिळवणी असते. या गोष्टीच आपल्या डोसक्याच्या पलीकडच्या आहेत. मोठ्या मोठ्या इदवानाईचं काम आहे ते बोलायचं आणि करायचं भी. आपण आपल्या संसारापुरतं बघावं हेच खरं. तशातच एका हातात रिकामा हंडा हलवत आणि डोक्यावर चंबोळ घेऊन मीना घरी परत आले. तणफणं तिने हंडा दारात ठेवला आणि भिंतीला टेकून फुरंगटून बसली, कोणाशीही न बोलता. सर्व समजत असं नाही बहिणा तिला जरा चिडूनच म्हणाली, काहून हो मीना, बोहरेवाने रिकामा हंडा दारात ठेवला, उचल तिथून. आडतच नाही तर हंड्यात कुठून आणू? म्हणून रिकामा आणला हंडा, आणि जवा जवा तू मलाच अक्कल शिकवत जा. मीनाचं बोलणं ऐकून भीमा आजी म्हणाली, मायच्या तोंडाले तोंड देतं का हो मीना? लोकाच्या घरी गेल्यावर सासूले असंच बोलशील काय? पोरी बाळीच्या जातीनं असं वचवच करणं बरं नाही माय. हो, आता तूच राहिली होती काय मला शानपणा सांगायची? रागाच्या भरात ती भीमा आजीला तोडून बोलली तशी भीमा आजी छपीला हात धरत उठवत म्हणाली, चल ग पोरे आपल्या घरी. आणि तणतणत ती घराच्या दिशेने निघाली. बसा भीमा आजी बसा, या पोरीच्या नादाला काय लागतंय? पाणी मिळालं नाही फुगली ते. भीमा आजीचा राग शांत करण्याच्या उद्देशानं तोंडावर उसणं हसू आणून तो म्हणाला, आणि बहिणानं हात धरून भीमा आजीला बस. बळवंता मात्र काहीही न बोलता गुपचूप थांबला होता, आपल्याच विचारात असल्यासारखा. साऱ्या गोष्टीची चिंता करून ती चिंताच मनात चित्ताहून जळतीये, पण तिच्या झळा इतरांना लागू द्यायच्या नाहीत अशा प्रकारे तो दिसत होता. जराशानं काहीतरी मौलिक आठवल्यासारखं करत तो म्हणाला, टँकरही नाही आला का बटा? आधेमध्ये पाठ होतेत ना टँकर? त्याला मध्येच थांबवत बहिणा म्हणाली, 8 रोजानं येते टँकर, सार्वजनिक विहिरीत खाली करते. 50 फूट खोल गेलेली ठेहीर. गावकरी पाण्याची बकेट काढेपर्यंत अर्धी बकेट हिरीत सांडते, उरलं सुरलं हंड्यात वाचताना सांडते. 2-4 बकेट काढल्यावर भांडं भरते. हाताईचे घट्टे पा, दोघंही मायलेकीच्या हाताला कसे पडले ते. असं म्हणत तिने तळहात बळवंता पुढे केले. हे घट्टे आणि अंगातनं निघळणारा घाम याची किंमत म्हणजे हंडाभर पाणी असा हिशोब आहे सध्याचा. कायचा हिशोब सांगावं तुम्हाला? सारे जीवन हिशोब होऊन बसलं बाप्पा. टँकरचा बाबू सांगते टँकरच्या क्षमते इतकं पाणी गावाला दिलं, पण सोडा थोई हिसेब. नवरा बायकोचं बोलणं सुरूच होतं तर मध्येच आलेल्या हाकेमुळे ते दोघंही हाकेच्या दिशेनं बघायला लागले. अहो बळवंता भाऊ, कवासा आले तो बळवंता भाऊ, असं म्हणत खांद्यावर कावड घेऊन जाणाऱ्या खबऱ्या दाराबाहेरनं आवाज देत होता. त्याचवेळी बहिण्यानं खबऱ्याला आत बोलवलं. खबऱ्या, कशी दिली रे कावड? नाही म्हणजे 1 पिपा पाहिजे होता. जणू पिपाभर पाणी देऊन तो आपल्यावर उपकारच करणार आहे अशा आविर्भावात मोठ्या उत्साहानं ती म्हणाली, 20 रुपये पिप्पा. म्हणताना खबऱ्या अंतर्बाह्य उजळला होता तर 20 रुपये त्याच्या हातावर ठेवताना नकळत बहनाचे डोळे पाणावले होते. मले दे रे अर्धा पिपा पाणी, पण पैसे लेख सुनाले हो दिन बाप्पा. भीमा आजी खबऱ्याला म्हणाले, आजी आज नगद कल उधार. असं म्हणत तो मिस्किलपणे हसला. ते शब्द मनावर घणाचे घाव घातल्यासारखे वाटले भीमा आजीला. तशी भीमा आजी हिरमुसली आणि तिने पाणी विकत घेण्याचा निर्णय मनोमन बदलला. तुले किती रुपये रोज पडते रे खबऱ्या? बळवंतानं त्याला विचारलं. ह्या खिसा भरते रोज. असं म्हणत त्याने पायजाम्याचा खुर्द्यानं भरलेला खिसा हलवून दाखवला. त्यावेळी तो चिल्लर खुर्दा खुल्ल वाजला तशी त्याची बत्तीशी खुलली आणि म्हणाला, पहिले खबऱ्या होतो आता बादशाह झाल्यावानी वाटते. आज खासा बेट ठरवला घरी, संध्याकाळचीला मटण आणीन म्हणतो. आम्ही आता नाही मजा करावं तर कवा करावं बळवंता भाऊ? असं म्हणत तो पुन्हा मिस्किलपणे हसला. त्यावेळी त्याचे किळसवाणे पिंगट दात उपस्थितांना दिसलेच. दिवसा दिवसाचं महत्व असते खबऱ्या.
उकंड्याची दशा पालटते तशी तूही दशा पालटली गाड्या. आमच्यासारखे जे देईन ते खाऊन पारावर गप्पा मारणारा आणि इकडची खबर तिकडं पोहोचवणारा तू. सांगकाम्या खबऱ्या म्हणून लोक ओळखतेत तुला, आणि तरी पण तू नाही भाई ना भाई, आता मले सांगकाम्या खबरा म्हणायचं नाही. पाणीवाला बिझनेसमॅन म्हणून ओळखतेत लोक मले. पाण्याचा बिझनेस करतो ना मी. नदी पलीकडच्या विहिरीचं पाणी आणतो जिथं सहसा कोणी जातच नाही, तिथून पाण्याची कावड आणणं म्हणजे जोक नाही. आता तर माया सेबदाले बेल भंडाऱ्याचं मोल आलं. म्हणजे असं कमी 25 रुपये पिपा सांगितला तरीही लोक माये शब्द खाली पडू देणार नाही. मले सांगा बळवंत भाऊ, तान भूक कोणाले चुकली का? एका परस तसंही अन्ना वाचून 2 दिवस काढू शकते, पण पाण्या वाचून भागते काय कोणाचे? नाहीच भागत ना. खरंय तू हे बाबा, खरंय. जागोजागी पाण्याची गरज पडते बाप्पा खबऱ्या. दीर्घ श्वास घेत बळवंत म्हणाला. पण सध्याच्या घडीले थे गरज मी पुरी करतो लोकांची. सत्संग हॉटेलचा मालक मले म्हणे, एका खबऱ्या तू ह्या धैर्याची पारख आत्ता झाली गावकरी येले. डोहा पल्याडच्या वाघाईच्या इरीवरून पाणी काढून कावड आणणं हे कोण्या आयऱ्या गायऱ्याचं काम नव्हे. ते झाडोऱ्यातली जागा, सुनसान रस्ता, दुपारी तिपारी काळं कुत्र तिकडे फिरकत नाही, पण तुले अंधार उजीड ऊन पाऊस वाघोबा नागोबा कुणाचं भेव नाही. लई लई कौतुक वाटते म्हणे तू. हे सर्व सांगताना पुन्हा ही करत त्याने आपले लालसर पिंगड दात दाखवले. पण तू ही बायको काय म्हणते रे? हे आहे का गेली पुण्यांदी पळून? बहिणानं त्याला डिवचलं. त्यावर लगेच खबऱ्या हसून म्हणाला, बायको तर असा शब्द झेलते महा, म्हणूनच तर म्हणतो ना माये सेबदाले बेल भंडाऱ्याचं मोल आलंय बहिणाबाई. त्याच्या या वाक्यावर बळवंता, मीना, बहिणा, भीमाजी सगळेच हसायला लागले. तरीही सर्वांच्या जीवाला दुष्काळाच्या झळा बसतच होत्या. त्याच्या ह्या गोष्टी ऐकून हसावं का रडावं हेच बळवंताला कळत नव्हतं. श्रोते हो, ही होती लक्ष्मी कमल गेडाम यांची कथा झळा. कथा कशी वाटली जरूर कमेंट करा. ही कथा मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. आणि हो, चॅनल चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर चॅनलही सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तमोत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.